अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा येथून संत शिरोमणी सेना महाराज दिंडी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावानं पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे। गेल्या 9 वर्षापासून अखंड सुरू असलेली ही दिंडी वारकरी परंपरा, समाजसेवा आणि संत विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत आहे। या दिंडीत महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि अभंग भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय। दिंडीचं नेतृत्व अरुण महाराज गायकवाड, राम महाराज गायकवाड आणि रवी महाराज गायकवाड करत असून यंदा हरिभक्त परायण नंदकुमार महाराज तोडकर यांनी प्रथम नेतृत्व स्वीकारलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतेय। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ही दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर इथं पोहोचून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। आता आपण आहोत सध्या सोलापूर जिल्ह्यातील जेहूर या ठिकाणी आणि जेहूर या ठिकाणी या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण संत शिरोमणी सेना महाराज श्री क्षेत्र वडाळा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे। तर मागील काही वर्षापासून ही मंडळी 9 वर्षापासून मला वाटतं नित्यसेवा या संत शिरोमणी पालखी घेऊन आपल्या पंढरपूरला या ठिकाणी प्रस्थान करत असतात। पहिल्याच वर्षासाठी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज बोरकर आहे। महाराज, आपल्याला काय इच्छा प्रकट झाली की या दिंडीमध्ये आपण या दिंडी सोहळ्यामध्ये निघावं आणि किती वर्षापासून आपण पांडुरंगाची वारी करतात? सर्वप्रथम सांगू इच्छितो, मला दिंडीमध्ये चालण्याची हेच नव्हती, व्यक्ती नव्हती आणि मी चालन की नाही हे सुद्धा मला त्याचं हे होतं। बरं, पण तोडकर महाराज मला करून घेऊन आणि पांडुरंग महाराज चला या दिंडी सोहळ्यामध्ये आमच्या संग सहभागी व्हा। आमचे दिंडीतील सर्वजण चांगले आहे। हे गायकवाड महाराज, हे परत्यांचे भाऊ गायकवाड महाराज यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या गावापर्यंत तर सुरक्षितपणे आणलेलं आहे आणि इथून पण पुढे ते पहिलं वर्ष तुमचं? हो, माझं पहिलंच वर्ष दिंडीचं। हो हो। याच्या अगोदर दिंडी कशी केली तुम्ही? मी आता गाडीनं जायचं आणि गाडीनं यायचं। अच्छा, म्हणजे पांडुरंगाने तुम्हाला यावेळेस संत शिरोमणी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले, सुखाचा प्रवास झाला सुरळीत आहे। आणि या दिंडीतील सर्व तुम्हाला सांगायचं म्हणजे दिंडी चालक हे वगैरे खूप छान आहे। यांची सेवा म्हणजे सगळ्या वारकऱ्याला घेऊन मिळून चालायची सेवा आहे आणि सगळ्याला उठलेलं ते त्यांना उठून घेतात, सगळ्या ज्यांना आवरायला ज्यांचं त्यांना आवरायला सांगतात, म्हणजे आनंद आहे बाबा आम्हाला तर खूप आपलं आनंद पूर्ण नाव वाटला। काय? माझं पांडुरंग महाराज बोरकर, गाव? आमचं गाव वाळूज, संभाजीनगर जिल्हा। या ठिकाणाहून आम्ही वडाळ्यापर्यंत गाडीने आलो आणि तिथून आमचं प्रस्थान या दिल्लीमध्ये पायी चालू झालेलं आहे आणि इथपर्यंत आलो। आता पंढरपूरला जायची इच्छा होती, आम्ही काल दर्शन पण करून तुमची इच्छा पांडुरंग पूर्ण करेन। या ठिकाणी हरिभक्त शरद महाराज बनसोडे हे आवर्जून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरून त्यांचे स्नेही या दिंडीचे जे नेतृत्व सध्या करत आहेत हरिभक्त परायण आपले तोडकर महाराज यांना या दिंडीला धावती भेट देण्यासाठी महाराज आले। महाराज, काय वाटलं तुम्हाला? दिंडीचा प्रवास कसा वाटला? या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं? प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी। खऱ्या अर्थाने दिंडी सोहळ्यामध्ये ज्यावेळेस मी सकाळी निघल्यापासून बघतोय, दिंडी सोहळ्याचा आनंद फार आगळा वेगळा आहे। आज या हरिभक्त परायण आमचे परमश्री परम आदरणीय नंदकुमारजी तोडकर महाराज हे असणारे या दिंडी सोहळ्यामध्ये कुशल मार्गदर्शन त्यांचं आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी या दिंडी सोहळ्याची भेट झाली आणि संत शिरोमणी आपले असणारे संत सेना महाराजांचं दर्शन झालं। हे आमचं फार भाग्य आहे। ह्या फक्त या पंढरीच्या वाटेवरच सगळ्या संतांच्या भेटीगाठी होऊ शकतात, इतरत्र पुढंच नाही। म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपला परिचय नाही। म्हणून या संतांच्या संगतीत प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्यावा। जे कुणी अजून असे अंतःकरणामध्ये ज्यांची इच्छा असतील ते पुढच्या वर्षी नक्कीच अजून सेना महाराजाच्या दिंडीत असतील, कुठल्या ज्या काही संतांच्या दिंडीमध्ये जाण्याची इच्छा असेल त्यांनी पुढच्या वर्षी या पांडुरंगाच्या दर्शनाकरता गाडीनं न यावं आणि त्यांनी पायी दिंडीचा आनंद घ्यावा। हा सुख सोहळा स्वर्गी नाही। त्यावेळेस या वाटेला आपण निघतो ना, त्यावेळेस देहभान हरपून जातो। या पांडुरंगाचं नामचिंतन अहोरात्र चालावं अशीच मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो।
आणि त्यांच्या हातून धर्माची सेवा घडावी, देशाची सेवा घडावी. आपल्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये निस्वार्थ प्रेम भगवंतावरती असावं. कुणाच्या असणारं वैर करू नयेत. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे नाका डोळे धुरे भरून राहू. अंतःकरणामध्ये स्वच्छ भाव ठेवा. पांडुरंग तुम्हाला या ठिकाणी सुद्धा भेट द्यायला वेळ काढील. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. पांडुरंग प्रत्येक कणाकणात आहेत, प्रत्येक अंशामध्ये आहेत. ममय वंशी जीव लोकी जीव भूत सनातना. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सुद्धा असणारा भगवंताचा अंश. म्हणून सर्वांना मी या पालखीला, सर्व भाविकांना भरभरून या असणाऱ्या देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या पहिल्या वर्षामध्ये आपण या दिंडीमध्ये सामील झालात. दिंडीचं नियोजन कसं असतं, काय कसं असतं, प्रवचनाची वेळ किती असते तुमची, आणि सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम होत असताना आपल्याला काय प्रतिक्रिया जाणवतात यामध्ये? सर्वात पहिले म्हणजे मला सर्वात आनंद असा वाटला की मी आज पंढरपूरच्या यात्रेमध्ये वाटाणे रस्त्याने चाललो. श्री संत सेनाबाबांचा रथ चालला ना, का ज्यावेळेस महाराज न भूतो न भविष्य ते असा इतिहासामधील क्षण मी या ठिकाणी अनुभवतो. ऊन वारा थंडी पाऊस कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता जात धर्म पंथ संप्रदाय सर्व एका बाजूला ठेवून आज या कराल कालामध्ये भगवंताचं नामस्मरण करत जर कुठला संप्रदाय चालला असेल जगाच्या पाठीवर तर महाराज माझा वारकरी संप्रदाय ईश्वर निष्ठांची मानली आळी आणि वर्त भूमंडळी भेटो तया भूता. या प्रसंगी मी एवढंच उद्गत करू शकतो साहेब का फक्त एक चंद्र भागे तिरी एक माझ्या संघ आणि तिसरा जो पांडुरंग आहे तो भगवंतानी मला या ठिकाणी पाठवला. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान पंढरीत पांडुरंगाचे या ठिकाणी मानावे तितके अगणित आमच्यावर वारकरीवर महाराज या ठिकाणी प्रेम आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवारिया. या ज्ञाप्रमाणे भगवंताने आम्हाला या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचं आले नाही. झाली एक छोटीशी दुर्घटना त्या ठिकाणी, पण महाराज आम्हाला खेद वाटतो त्या गोष्टीचा. मला एवढंच म्हणायचं आहे की शासनाने ह्या ज्या वारी आहे हा जो आहे या ठिकाणी शासनाने फक्त या वारीकडे चांगलं लक्ष द्यावं आणि जे काय असेल त्या सुविधा या ठिकाणी पुराव्या, एवढंच मला या प्रसंगी वाटतं. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी लाईव्ह प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर पांडुरंग गायकवाड. एक छोटीशी महाराष्ट्र सरकारला विनंती या ठिकाणी तोडकर महाराज आणि संत शिरोमणी या दिंडीच्या संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे की नगरपासून तर पंढरपूरपर्यंत महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागाची खरोखर आता रस्त्याने बघत असताना बऱ्याचशा असुविधेचा या ठिकाणी पाहायला भेटलेल्या आहेत. तरी सरकारला माझी विनंती आहे की पुढील वर्षामध्ये या रस्त्याने आरोग्याची व्यवस्था आपण उपलब्ध करून देण्यात यावी आणि जी वारकऱ्याला काही सुविधा असतील या ठिकाणी स्थानिक आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी शासनाकडे धाव घेऊन या सोलापूर ते नगर महामार्गावरती आपण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या टाइम्स ऑफ महाराष्ट्र करून छत्रपती संभाजीनगरसाठी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट. अच्छा, विनेकरी बाबा तुमची सेवा किती वर्षापासून आहे? 5 वर्षापासून आहे. काय नाव तुमचं? नाव काय? नामदेव गवळी. अच्छा, कुठून? तांदा तालुका नेवासा. अच्छा अच्छा, बर बर. यांच्या बरोबर आहे. ताई तुम्ही किती वर्षापासून सेवा आहे तुमची? पहिलेच वर्ष. काय वाटलं पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला? माझं नाव शिला शामराव डहाळे. मी पहिलीच वारी करते, पण मला इतकं छान वाटलंय ना, मला घरच्या अजिबात आठवणी येत नाही. डहाळे म्हणजे कुठून आले आपण? दिंडीमध्ये अहमदनगर वरून आले. अहमदनगर मधून दिंडी सामील सामील झाल्या. झाले. पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष. आनंद वाटला? आनंद म्हणजे इतका की खूपच सुंदर सगळे वा मिळाले. वा 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 वा. वारकरी छान आहेत, मावल्या चांगले आहे, सगळं चांगलं आहे. नित्यनेम कसा असतो दिंडीचा? नित्यनेम कसा आहे? नित्यनेम सकाळी उठायचं, आपला हे करून यायचा, मग चहा पाणी प्यायचा, आंघोळी करायच्या. 4लाच उठावं लागतं. 4ला उठावं लागतं. 4लाच उठावं लागतं. दिंडीचे नेम 4चे. 4चे. पायाचं वाटाने चालताना कसा आनंद वाटतो? 6 6:30ला दिंडी निघते इथून आपली, आहे ना. हा, पाय वगैरे दुखतात का? अजिबात नाही. देव म्हणतो तू ये, मी करून घेतो तुझ्याकडनं, तू काय काळजी करू या हे नको. डहाळे ताई. माझं वय किती आहे? 79 आहे. 79. मग आता या वर्षी निघण्याची इच्छा कशी प्राप्त झाली आपल्याला? काय माहिती, 3 वेळा माझं रहित झालं यायचं.
आणि चौथ्यांदी सहज मी ह्या माझ्या मैत्रिणीला फोन केला, म्हटलं का हो तुम्ही दिंडीला चाललाय, मला नाही नेत का? तर म्हणे मी गोडेगावला आहे. म्हणलं आता माझी तयारी होईल का? म्हणे फक्त कपडे घाला, पिशवी तर निघा म्हणे पटकन दिशी तुमची लगेच ते. मी खरंच 1 सेकंदात निघाली यांच्या बरोबर. विचारा यांना, खूप छान वाटलं मला. आणि मला पांडुरंगानेच आम्ही देवी रांजणगाववरून आलेलो आहे. बाबा 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 किती वर्षापासून? आता माझं 5वं पंढरपूर आहे. हा. आणि संत शेना महाराजाची दिंडी निघाल्यापासून नाही माझं शक्य झालं, पण माझ्या घरी पैठणची दिंडी येते त्यापासून मी सुरुवात केलेली आहे. माझं 67 वर्षाचं वय आहे. पण सगळे म्हणतात जाऊ नको, पण मी येते. मला काही त्रास होत नाही, काही नाही. माझ्या कमरेत मनकेत गॅप आहे, पण माझा गॅप पांडुरंगाने भरून काढला. भरून काढला. आता किती प्रवास आणि झाला असं- तुमचा? आता माझा प्रवास 5वं पंढरपूर. या प्रवासामध्ये कोण आहे सोबती? माझे मालक आहेत. वा 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 वा, बाबा पण सोबती. या पुढे या दोघांची. म्हणजे मला तर असं वाटतं तुमच्या आम्ही दोघं दोघांचं संगती यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हाताने पूजन व्हावं दोघांचं. हा बोला बाबा, काय वाटतं आजी संघ प्रवासाला तुम्हाला? एकदम सुंदर सुंदर वाटतंय, भारी घरची आठवण, अजिबात नाही. नाताचा फोन, अजिबात नाही. आम्ही सुनाचा करतच फोन, नाही. अजिबात मग सुन बी विचारित नाही. विचारते पण घरी गेल्यावर. अच्छा